कॅन्सर हिलर सेंटर, अ न्यू बिगिनिंग. लाडक्या बहिणींना 2100 रुपये योग्य वेळी देऊ, त्याशिवाय स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत आम्हाला मतं मिळणार नाही, मंत्री हसन मुश्रीफांचं वक्तव्य. गर्भवती मृत्यू प्रकरणी ससून रुग्णालयाच्या समितीची आज तातडीची बैठक. समितीच्या अहवालाबाबत पोलिसांकडून शंका उपस्थित केल्यानंतर पुन्हा अहवाल सादर केला जाणार. ससून रुग्णालयाचा अहवाल जाळून टाका. गर्भवती मृत्यू प्रकरणी खासदार सुप्रिया सुळे संतप्त. मंगेशकर रुग्णालयाविरोधात आम्ही कोर्टात जाऊन न्याय मिळवू, सुळेंची प्रतिक्रिया. शालेय अभ्यासात हिंदी भाषेच्या सक्तीविरोधात मनसे आक्रमक. मुंबईच्या अलसल्फा येथे मनसैनिकांचं आंदोलन. काही आंदोलनकर्ते पोलिसांच्या ताब्यात. हिंदीला विरोध, मग इंग्रजीला का नाही, हे कुठले विचार. मात्र मराठीचा विरोध सहन करणार नाही. महाराष्ट्रात राहणाऱ्यांना मराठी भाषा यायलाच हवी, मुख्यमंत्री फडणवीसांची भूमिका. फडणवीसांनी दम दिल्यावर बँकांविरुद्धच्या आंदोलनातून मनसेची 24 तासात माघार. राज ठाकरेंनी कोणताही मुद्दा शेवटपर्यंत नेला नाही. हिंदी भाषा सक्तीबाबत मनसेच्या विरोधानंतर संजय राऊतांची टीका. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंचा महसूल अधिकाऱ्यांना दणका. उपअधीक्षक अमरसिंह पाटील आणि किरण येटाळे यांच्या विरोधात गुन्हा दाखल. भूमी अभिलेख कामासाठी 25 लाख रुपयांची लाच मागितली होती. काँग्रेसमध्ये राजकीय भूकंप. संग्राम थोपटे भाजपच्या वाटेवर. थोपटेंनी फेसबुक प्रोफाईलवरील काँग्रेस पक्षाचं चिन्ह काढलं. लवकरच पक्षाला रामराम ठोकण्याची शक्यता. विलेपार्लेतील जैन मंदिरावर पालिकेची तोडक कारवाई. मंदिराच्या समर्थनार्थ जैन बांधव एकवटले. अहिंसक रॅलीचं आयोजन. कारवाई केलेल्या मंदिरात जैन बांधवांकडून आरती. नाशिक दगडफेक प्रकरणी अटकेतील 37 जणांची आज कोर्टासमोर हजेरी. धार्मिक स्थळाच्या अतिक्रमण कारवाई विरोधात केला होता हिंसाचार. आतापर्यंत 1500 जणांवर गुन्हा दाखल. धाराशिवच्या तुळजापूर ड्रग्ज तस्करी प्रकरणी 9 आरोपींच्या जामीन अर्जावर आज सुनावणी. इतर 22 आरोपी अद्याप फरार. अमेरिकेत शिकत असलेल्या हजारो परदेशी विद्यार्थ्यांचा व्हिसा रद्द. 50% भारतीय विद्यार्थ्यांचा समावेश. अमेरिकी कायद्यांचं उल्लंघन केल्याचं कारण देत परराष्ट्र मंत्रालयाकडून देश सोडण्याचे आदेश. कल्याणमध्ये कैऱ्या तोडण्यावरून 2 मुलांच्या गटात वाद. मुलाच्या वडिलांवर धारदार शस्त्रानं हल्ला. पोलिसांकडून घटनेबाबत तपास सुरू. ठाण्यात आज कमी दाबाने पाणी पुरवठा होणार. जलवाहिनीमध्ये गळती लागल्यानं दुरुस्तीच्या कामासाठी काही काळ कमी दाबाने पाणी येणार. काटकसरीनं पाणी वापरण्याचं ठाणेकरांना आवाहन. जळगावच्या अमळनेर शहराला पाणी पुरवठा करणारी जलवाहिनी खोदकामादरम्यान फुटली. लाखो लिटर पाणी वाया. जलवाहिनीतून पाण्याचे उंच फवारे. विदर्भात पुढील 2 ते 3 दिवसात उष्णतेच्या लाटेची शक्यता. अकोल्यात सर्वाधिक 44 अंश तापमानाची नोंद. पारा 45 अंश पार जाण्याचा इशारा. बदलापूरचा प्लॅटफॉर्म नंबर 1 कायमस्वरूपी बंद होणार. होम प्लॅटफॉर्मवर जाऊन बदलापूरकरांना मुंबई सीएसएमटीच्या दिशेला गाडी पकडावी लागणार. लिफ्ट बसवणं आणि एक्सलेटर बसवण्याच्या कामांसाठी निर्णय. मध्य रेल्वेवर उद्या 5 तासांचा मेगा ब्लॉक. सीएसएमटी विद्याविहार दरम्यान धीम्या मार्गावर मेगा ब्लॉक घेण्यात येणार. सकाळी 10:48 ते दुपारी 3:45 या कालावधीत डाऊन धीम्या मार्गावरील सेवा डाऊन जलद मार्गावर वळवल्या जाणार. कॅन्सर हिलर सेंटर, अ न्यू बिगिनिंग.